आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपयाच्या मागण्या या आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। यामध्ये साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7,490 कोटी रुपये, कृषी विभागाकरता 2,147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4,112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय। ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3,500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1,400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। आज खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना विदर्भ आणि मराठवाड्याला या सरकारने काय दिलं आणि हे सरकार काय देणार आहे याची जवळपास 1.25 तास मी सविस्तर मांडणी केली आहे। एक प्रकारे सिंचन असेल, उद्योग असेल, गेल्या 2.5 वर्षात कशा प्रकारे या मागास भागामध्ये परिवर्तन आमच्या सरकारने केलं याचा लेखाजोखा मांडत असताना पुढचा रोडमॅप देखील मी त्या ठिकाणी मांडलेला आहे। आमच्या सरकारच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहेच, पण महाराष्ट्रासोबत महाराष्ट्रातला जो मागास भाग आहे, ज्या ठिकाणी विकासाचा असमतोल आहे त्याच्यावर आमचा फोकस आहे। आणि म्हणून नदीजोड प्रकल्प असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, उद्योग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प असतील, असा चौफेर विकास आम्ही कशा प्रकारे करतो हे आपण या ठिकाणी सांगितलंय। कापसाचा बोनस आपण घोषित पूरक मागणीस विधानसभेमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं असेल, ते स्वतः लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनेबद्दल बोलत होते। त्यामध्ये त्यांनी आता गुड न्यूज दिलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना पुढे चालू ठेवण्यासाठी 1,400 कोटी रुपयांच्या पूरक मागणीस या ठिकाणी मान्यता दिली गेलेली आहे। काय म्हटले डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा योजना यासारख्या प्रमुख अशा ज्या योजना आहेत त्यांच्या तरतुदीसाठी महाराष्ट्र विधानसभेमध्ये जवळपास 33,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये, म्हणजे आजच हे अधिवेशन या ठिकाणी संपलेलं आहे, त्यामध्ये ह्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्यामुळे आता लाडकी बहीण योजना पुढे कायमस्वरूपी सुरू राहणार आहे हे निश्चित झालेलं आहे। कारण पुरवणी मागण्यामध्ये या योजनेसाठी जवळपास 1,400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। सरकार मधले मंत्री उदय सामंत यांनी 16 डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केलेल्या मागण्या सविस्तर चर्चेनंतर कनिष्ठ सभागृहामध्ये मंजूर करण्यात आल्या। या पूरक मागण्या सुरुवातीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींव्यतिरिक्त सरकारने विनंती केलेल्या अतिरिक्त निधीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या। बघा, आता पुरवणी ज्या मागण्या आहेत त्यामधील प्रमुख तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत, त्यामध्ये पहिली तरतूद आहे लाडकी बहीण योजनेची। तर याच्यामध्ये गेल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला माहित असेल या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती गेल्या अर्थसंकल्पामध्ये, ज्यावेळेस योजना चालू केली होती त्यावेळेस। तर वार्षिक 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील जवळपास 2.50 कोटीहून अधिक महिलांना या योजनेद्वारे दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाते। तर आता सध्या ही योजना जी आहे पुढचे हप्ते देण्यासाठी असेल त्यासाठी किंवा ही योजना पुढे अशी कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी 1,400 कोटी रुपयांची ही पुरवणी मागणी जी आहे लाडकी बहीण योजनेची आज मंजूर करण्यात आलेली आहे। त्याच्याबद्दलची ही माहिती महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी आहे, ती म्हणजे योजना आता तुमची बंद होणार नाही हे त्याची या ठिकाणी हमी आहे। कारण की याचा जो निधी आहे तो मंजूर अजून करण्यात आलेला आहे। बघा, अगोदरचे तुमचे हप्ते आतापर्यंतचे 5 हप्ते तर भेटतच आलेले आहेत, परंतु आता पुढचा 6वा हप्ता असेल किंवा पुढचे सर्व हप्ते असतील तर
आता 6वा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दल देखील पुढे तुम्हाला माहिती भेटणार आहे. तर हे पुढचे सर्व हप्ते आता तुमचे भेटत राहतील, त्याला कुठलाही अडथळा आता येणार नाही. तर बघा, लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे देखील लवकरच मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा त्याच्याबद्दल ऑलरेडी केलेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं होतं तेही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तुमचा हप्ता कधी भेटेल तेही क्लिअर होईल. परंतु याच महिन्यामध्ये तुमचा 100% हप्ता भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी त्याचं काळजी करायचे कारण नाही. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. तुमचे आतापर्यंत आलेले 7,500 रुपये देखील त्याचे खर्च झालेले असतील. तुम्ही 6व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा काय म्हटलं याच्यामध्ये, लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे कधी मिळणार या संदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे. राज्य विधिमंडळाच्या नागपूर विधानसभा अधिवेशनात स्वतः मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिलेली आहे. काय म्हटलंय त्यांनी याच्याबद्दल आपण सविस्तरपणे पाहूयात. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मोठी घोषणा केलेली होती. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिलेली होती, ज्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. तर बघा, आता या ठिकाणी अधिवेशन जे आहे या ठिकाणी संपलेलं आहे, ते 21 डिसेंबरला म्हणजे आज संपलेलं आहे. तर तुमचे पैसे अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी भेटतील. उद्या रविवार आहे, तर सोमवारपासून या ठिकाणी बघा म्हणजे 23 तारखेपासून तर तुमचे 31 डिसेंबरपर्यंत किंवा डिसेंबरच्या अखेरपर्यंत कधीही पैसे जे आहेत खात्यामध्ये येऊन जातील. त्याच्याबद्दल आता तुम्हाला काळजी करायची कारण नाही, कारण की आज या ठिकाणी पुरवणी मागणी जी आहे ती देखील मंजूर झालेली आहे. पुढं अजून काय म्हटलं डिटेलमध्ये आपण पाहूयात. बघा, राज्य सरकारनं जी योजना सुरू करताना महिलांना 1500 रुपये दिले होते, त्याचप्रमाणे अधिवेशन संपता डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जातील. तर आज अधिवेशन संपलेलं आहे, अजून तुम्हाला थोडंसं वाट पाहायची आहे. या ठिकाणी सोमवार मंगळवारपर्यंत तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी खात्यामध्ये जमा होऊ शकतात, त्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्यावरनं. तर लाडकी बहीण योजनेचे कुठलेही निकष बदलले गेलेले नाहीत असं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पात्र महिलांना 7,500 रुपयाचा निधी सरकारकडून देण्यात आलेला असेल. तर हा पुढचा 6वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणारे 5 हप्ते ज्यांना भेटले त्यांचे कंटिन्यू असे पैसे भेटत राहतील, जे पात्र आहेत ते. आणि याच्यामध्ये काही थकीत महिला असतील ज्यांनी नव्याने फॉर्म भरलेले होते, पुन्हा फॉर्म भरायची मुदत वाढ देण्यात आली होती, त्यांची देखील अर्जाची छाननी करून ते देखील पात्र असतील तर याच हप्त्यासोबत त्यांचे देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते. कारण की याच्या अगोदर देखील असंच झालेलं आहे, ज्यांचे पुन्हा फॉर्म मंजूर झाले होते त्यांना मागील थकबाकी पुढच्या हप्त्यासोबत देण्यात आलेली होती. तसा देखील निर्णय या ठिकाणी घेतला जाऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या तारखेची दिलेली आहे. त्यांची आज लाईव्ह पत्रकार परिषद होती, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी ही महत्त्वाची माहिती जी आहे ती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची पुरवणी मागणी जी आहे 1400 कोटी रुपयांची आज मंजूर झालेली आहे. तर याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.